ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ऑक्टोबर महिना जरी सुरू झालेला असला म्हणजे एरवी आपण घामाच्या धारांनी अक्षरशः हैराण झालेलो असतो, मात्र आज पर्जन्यधारांची बातमी आपल्याला द्यावी लागते, कारण मुंबईमध्ये गेल्या तासाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आणखी काही तास मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आज आणि उद्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आणि मुंबईचा आपले दोन प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत विविध भागांमधून। किंग सर्कल परिसरातून दीपेश त्रिपाठी आपल्या सोबत आहेत आणि भायखळा आणि परिसराची माहिती देत आहेत रणजित माजगावकर। सुरुवातीला किंग सर्कलला जाऊया दीपेशकडे। दीपेश, तासाभरापासून पाऊस बरसतोय असं कळतंय, रस्ते वाहतूक आणि एकूणातच पावसाची स्थिती येणाऱ्या काळामधली काय अपडेट्स आहेत? अश्विन, तुर्तास तरी पाऊस या ठिकाणी थांबलेला आहे। रिमझिम असा पाऊस सुरू आहे। किंग सर्कल हा संपूर्ण परिसर जो आहे तो मुंबईतील सखल परिसर आहे, ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला की सगळ्यात आधी पाणी साचतं। मात्र तुर्तास तरी इथे रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे, पण येणाऱ्या वेळेमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तसंच उद्यासाठी येलो अलर्ट देखील घोषित करण्यात आलेला आहे। या इमर्जन्सी टीम्स आहेत त्यांना तैनात राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। तर मुंबईचे आज जे ड्रेनेज सिस्टम्स असतील, पंपिंग हाऊस असतील, त्या सगळ्यांचा आढावा जो आहे तो महानगरपालिकेकडून घेण्यात आलेला आहे। अश्विन, दीपेश, तू आपल्या सोबतच राहा। भायखळ्याला जाऊया रणजितकडे। रणजित, जसं दीपेशनी सांगितलं अलर्ट तर देण्यात आलेला आहे, मात्र आताची वाहतुकीची काय स्थिती आहे, गेल्या तासाभरामधली काय स्थिती होती आणि एकूणातच तिकडचं वातावरण, तिकडच्या ठिकाणची स्थिती काय पाहायला मिळते? अश्विन, साधारण 1 तासांपासून कुलाबा, मरीन ड्राईव्ह, सीएसटी, भायखळा, लालबाग या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 1 तासापूर्वी पाऊस झालेला आहे। त्यामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी थोड्या प्रमाणामध्ये वाढली होती। सध्या जरी पाऊस थांबला असला तरी या परिसरात पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे उद्या आणि परवा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी कारण नसताना बाहेर पडू नका अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आता संध्याकाळची वेळ आहे, ऑफिसेस सुटलेले आहेत, अनेक जण आपल्या घरी जाण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। साधारण ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी सध्या थोड्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। लोक आपापल्या घरी जाण्यासाठी आता बाहेर पडलेले आहेत, पण पावसामुळे वाहतूक कोंडीमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या वाहनांची आणि नागरिकांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अश्विन, नक्कीच, तेव्हा जसं आपले दोन्ही रिपोर्टर्स सांगतात सध्या पाऊस थांबलेला आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये तो बरसू शकतो। त्यामुळे जो आपण क्रायटेरिया कोरोनासाठी लावत होतो की गरज असेल तरच बाहेर पडा, तोच आपल्याला इकडे निकष लावावा लागेल। धन्यवाद दीपेश आणि रणजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतोय की गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण पाऊस येणाऱ्या काळामध्ये तुफान बरसू शकतो।